उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत। मात्र एका संस्थेचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे त्यांना भेटतायत अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिलेली आहे। तर राज्यात अनेक महत्त्वाचे विषय आहेत, त्या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते, या भेटीमध्ये चर्चा होऊ शकते असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। नागपुरात सध्या उद्धव ठाकरे हे आहेत आणि तिथेच ते फडणवीसांच्या भेटीला गेलेत। फडणवीसांचं अभिनंदन करण्यासाठी सध्या उद्धव ठाकरे हे फडणवीसांच्या भेटीला जातानाची ही दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे आता फडणवीसांचं अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या दालनात गेलेले आहेत। पुष्पगुच्छ देऊन त्यांनी अभिनंदन देखील केलेलं आहे। काही वेळापूर्वी अगदी 5 ते 10 मिनिटांपूर्वी उद्धव ठाकरे हे फडणवीसांना भेटलेले आहेत। राजकीय हेवेदावे सर्व बाजूला ठेवून आता नव्या सरकारसाठी शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक अशी भूमिका घेतली होती, त्याचप्रमाणे यात कारवाई आम्ही देखील करणार, आम्ही कोर्टात जाणार अशा देखील भूमिका विरोधकांकडून घेण्यात आल्या होत्या। मात्र सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे। उद्धव ठाकरे देखील यासाठी दाखल झालेले आहेत आणि यावेळी त्यांनी आता उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांची भेट घेतली। आदित्य ठाकरे हे देखील सध्या त्यांच्या सोबत आहेत। फडणवीसांचं अभिनंदन करण्यासाठी उद्धव ठाकरे हे पोहोचलेले असतानाची ही दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सध्या उद्धव ठाकरे हे पोहोचलेले आहेत। प्रसाद लाड स्वतः आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। प्रसाद लाडजी, आपण पाहतोय उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी, तुमची पहिली काय प्रतिक्रिया? यामध्ये फार आश्चर्य करण्यासारखं काहीच नाहीये। निश्चितपणे विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांना माजी मुख्यमंत्री भेटणं किंवा विरोधी पक्षाची लोक भेटणं हे साहजिक आहे। एक औपचारिक अभिनंदनाची भेट असावी, याच्या पलीकडे काहीच त्याच्यामध्ये राजकीय तर्कवितर्क काढण्यात अर्थ नाही। माननीय उद्धवजी आज पहिल्यांदा सभागृहात चालू झाल्यानंतर आज पहिल्यांदा आले आणि त्यासाठी त्यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींची सदिच्छा भेट घेतली असेल आणि त्याचं आम्ही स्वागतच करतो। नक्कीच तब्बल 10 ते 15 मिनिटं दोनही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे। या संदर्भात देखील आपण प्रेक्षकांना सांगणार। धन्यवाद प्रसाद लाडजी, तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी। तर अभिनंदन करण्यासाठी सध्या